छो 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 बघल्या बघल्या पत्ता तरी भियाले का आईच्या माईचा ताप नेऊन सन्या बघल्या कीच्या माईचा ताप नेऊन सन्या पत्ता तरी डुकर भियालेत का होईच्या माईला नेऊन सन्या फार डुकराने कदरून जायचं आणलं हो काय करू नाही ते करायला बघा तरी सुद्धा डुकर कमी होईना आलाय बघल्या की कसं डोळे वासून बघू लागलं अहो गलका केलं तर पळणं हालीच्या माईचा ताप नेऊन सन्या डोळे वासून बघाले म्या म्हणलो बा चला उसाच्या कडनं चक्कर मारावं शांच्या पारचा टाइम आहे आणि चक्राने मारावं तर डुकर बिकर राहिले तर पळून जाते म्हणालो तर चांगलं दोन्ही उसाच्या मध्ये गाणं म्हणजे कळप 20-25 डुकराचा खेळालाय मग आता मी बघालो त्याच्याकडे ती माझ्याकडे बघाली मग मला भीन आली सोयरू बघल्या आता काय करावं काय नाही तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे उसाच्या कडनं चक्कर मारताना एकटं कोणी चक्कर मारू नका कसं आहे सुसांड जर त्याची आली तर इमानदारीच्या कंबरट मोडून टाकतात आता तुम्ही म्हणशाल सोयरू हो तुम्ही तर एकटं चक्कर मारायला की सोयरू मोहा कार्यक्रम वेगळा हाय म्या बी डुकरावणी छाव म्हणून मला काही होईना म्हणून तुम्हाला सांगायला इमानदारीच्या या डुकरांना असं उठून जायचं आणलं आबा बाबा बाबा इमानदारीच्या हो दळेच्या दळे ऊस मोडालेत ऊस मोडण्याची पद्धतच नव्ह कडाकड कडाकड मधी जर गेलं तर बघू वाटणं आलं बघा एवढं ऊस मोडालेत आता काय करते हो माणूसच्या माईचा ताप करून नाही ते उपाय केल्या डुक्कर गाणमनचं आटोक्यामध्ये येईच ना बघा आता यायला काय करावं काय नाही मोठं काय डोसकच चालणं आले आणि आखरीला काय धोंडे घालावं म्हणलं तर गाणमनचं बघलं की कसं रगेलीनं बघू लागलं आता तिथंच आहे बघा बघाले मग आता भीना आली तर गाणमनची आजकालचे डुकरं बी इतके माणसावनी माजले तर अहो याच्या अंगात रगेलेले आहे उमायची आता काय करावं काय नाही मोठं काय डोसकच चालणं आलंय आता काय काय उपाय करेल माणूस सांगा की शेतकरी कशा कशाला पुरणार आहे हे सरकार म्हणलं तर मालाला भाव देणं आले आणि डुकरं म्हणता निघाचा हेंडगा लावला आमच्या पिकायचा आता काय करावं आणि काय नाही आता तुम्हीच सांगा उपाय याच्यावर काय करावं डुकरं तर इतके माजलेत की डुकर भियाचं नाव घेणं आले मी तर फार कदरून गेलो बा त्या माईचा ताप नेऊन सन्या